नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 जी की 21 जून 2026 रोजी जो पेपर असणार आहे, तर त्या पेपर करता सामाजिक शास्त्र या विषयावरील आधारित आतापर्यंत टीईटी परीक्षेमध्ये जे काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते, तर त्यातील काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। विद्यार्थी मित्रो, यापूर्वी आपण एक सेशन या संदर्भात घेतलेला आहे, ते देखील तुम्ही जाऊन बघू शकता। तत्पूर्वी जर तुम्ही टीईटीची तयारी करत असाल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रो, आतापर्यंत टीईटी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये असणार आहेत आणि महत्त्वपूर्ण म्हणजे टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपर करता हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, या ठिकाणी आजच्या या सेशन मधील आपला पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय बघा विद्यार्थी मित्रो, खालीलपैकी कोणती नदी विषुववृत्ताला दोनदा ओलांडते? बघा, खालीलपैकी कोणती नदी आहे जी विषुववृत्ताला 2 वेळा ओलांडते? बघा, ॲमेझॉन, नाईल, कांगो आणि मिसिसिपी। तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी विषुववृत्ताला 2 वेळा ओलांडणारी नदी कोणती आहे? तर ती आहे विद्यार्थी मित्रो कांगो नदी। त्यामुळे ऑप्शन नंबर सी कांगो हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा, कांगो नदी जी आहे ही विषुववृत्ताला विद्यार्थी मित्रो किती तर 2 वेळा ओलांडते। बघा, सगळ्यात मोठं वृत्त जे आहे ते विषुववृत्त भर जे आहे पृथ्वीच्या भूभाग मध्यातून गेलेलं असतं ते आहे विषुववृत्त विद्यार्थी मित्रो। तर पहा, या ठिकाणी नाईल नदी आपल्याला माहिती आहे ही काय, ही जगातील सर्वात लांब नदी। नाईल नदी काय आहे? जगातील सर्वात लांब असणारी नदी आहे। ओके, नाईल नदी। त्यानंतर विद्यार्थी मित्रो ॲमेझॉन हे काय, ॲमेझॉन जंगल आहे, सगळ्यात घनदाट सगळ्यात मोठं जंगल आहे ते ॲमेझॉनचं। बघा, याचं स्पष्टीकरण समजून घेऊया। कांगो नदी ही विषुववृत्ताला 2दा ओलांडते। मग त्याच पद्धतीने आपल्या भारतामध्ये म्हटलं तर भारतामध्ये विद्यार्थी मित्रो मही नावाची नदी आहे। तर मही नदी ही भारतात 2दा कर्कवृत्त ओलांडते। ओके, पहा, मही नदी जी आहे ती भारतामध्ये 2 वेळा काय तर कर्कवृत्त ओलांडते। ओके, कोणती नदी आहे ती? मही। बघा, आपल्याला जर कांगो विचारलं तर आपल्याला आगामी परीक्षेमध्ये मही नदी देखील विचारण्याची शक्यता आहे। बघा विद्यार्थी मित्रो, यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय? अरेबियन नाईट्स। ओके, हा प्रश्न आयएमपी विद्यार्थी मित्रो टीईटी 2018 मधला हा प्रश्न आहे। ओके, टीईटी 2018च्या पेपर मधला हा प्रश्न आहे। बघा, अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून डॅश रिकामी जागा यांना प्रसिद्धी मिळाली। बघा, अरेबियन नाईट्सच्या कथेतील नायक म्हणून खालीलपैकी कोणाला प्रसिद्धी मिळाली? ऑप्शन बघा, ए आहे अरुण अल रशीद, बी अबू बक्र, सी आहे उस्मान आणि डी आहे अली। तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी बघा अरेबियन नाईट्स या कथेतील नायक म्हणून जे आहे तर हरुन अल रशीद याला प्रसिद्धी मिळाली आहे। त्यामुळे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, हरुन अल रशीद हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो। आता नेमक्या अरेबियन नाईट्स या कथा काय आहेत, हा कथा संग्रह काय? बघा, या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिसते, या पद्धतीचं काय तर एक कंदील आहे। ओके, जादूचा या ठिकाणी म्हणतो आपण दिवा। ओके, पहा, यामध्ये काय आहे हे समजून घेऊया। उत्तर आहे याचं हरुन अल रशीद। बघा, अरेबियन नाईट्स या कथेतील नायक म्हणून हरुन अल रशीद याला प्रसिद्धी मिळाली। हरुन अल रशीद हे अरेबियन नाईट्सच्या अनेक कथांमध्ये एक शहाणा आणि न्यायप्रिय खलिफा म्हणून चित्रित केले गेले आहे। ओके, बघा, ज्या अनेक कथा आहेत त्या कथांमध्ये त्याला एक शहाणा आणि न्यायप्रिय खलिफा म्हणून काय दाखवण्यात आलेला आहे आणि ज्यांना 1001 रात्री ओके 1001 नाईट्स या कथा संग्रहात नायक म्हणून प्रसिद्धी मिळाली, हे आहे अरेबियन नाईट्स। ओके, बघा, मग आता यामध्ये कोणकोणत्या कथांचा समावेश? यामधील काही प्रसिद्ध कथा कोणत्या आहेत त्या कथा कोणत्या या ठिकाणी तुम्हाला सांगतो। पहा, यामधील सगळ्यात महत्त्वपूर्ण ते म्हणजे अलादीन आणि जादूचा दिवा, ही सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रसिद्ध अशी कथा आहे। ओके, अलादीन आणि जादूचा दिवा। त्यानंतर अलीबाबा आणि 40 चोर, त्यानंतर सिंदबादची सफारी इत्यादी या कथा यामधील प्रसिद्ध अशा कथा आहेत। बघा विद्यार्थी मित्रो, टीईटी विषयामधील महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्र विषयाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत। विद्यार्थी मित्रो, तुम्हाला जर स्पष्टीकरण आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। विद्यार्थी मित्रो, यासोबतच जर तुम्हाला या प्रश्नांची सोल्युशन वाली पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा,
पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र पहा, मध्य आणि दक्षिण सह्याद्री. ओके, मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान रिकामी जागा खिंड आहे. ओके, बघा आता खिंड, या खिंडीलाच काय म्हणतात विद्यार्थी मित्र, यालाच घाट हा दुसरा पर्यायी शब्द आहे. ओके, बघा मग आता कोणकोणता आहे, थळघाट, फोंडा घाट, पालघाट की कुंभारली घाट. तर विद्यार्थी मित्र मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणता येतो, तर यांच्या दरम्यान येतो पालघाट. त्यामुळे ऑप्शन नंबर सी पालघाट हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. कोणता घाट आहे या ठिकाणी, पालघाट. ओके, पालघाट हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. आता या संदर्भात आपण सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, मध्य सह्याद्री व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाटची खिंड आहे. आणि विद्यार्थी मित्र अजून जर बघलं तर बघा, थळघाट जो आहे, थळघाट हा काय, यालाच कसारा घाट म्हणून ओळखतात. थळघाटाला हा पश्चिम घाटातील सह्याद्री म्हणजेच महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातला नाशिकशी जोडणारा एक प्रमुख रेल्वे आणि रस्ते मार्ग आहे, ज्याला कसारा घाट आपण म्हणतो, म्हणजेच थळघाट. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, अरवली पर्वत. ओके, अरवली पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे. बघा, अरवली पर्वत रांगेमधील सर्वात उंच शिखर कोणते आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा, ए आहे सद्भावना, बी अस्तंबा, सी गुरु शिखर आणि डी आहे माउंट एव्हरेस्ट. ओके, तर बघा अरवली पर्वत रांगेतील विचारलेला आहे या ठिकाणी. मग अरवली पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं आहे, तर त्या विद्यार्थी मित्र अरवली पर्वत रांग म्हटलं तर लक्षात द्या गुरु शिखर. कोणतं येतं, गुरु शिखर. त्यामुळे या ठिकाणी गुरु शिखर उत्तर असल्यामुळे ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. गुरु शिखर हे आहे. ओके, बघा मग आता इतर जे काय आहेत या संदर्भात देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. ओके, माउंट एव्हरेस्ट काय आहे, जगातील सर्वात उंच शिखर आहे. बघा, सद्भावना सगळ्यात पहिलं काय होतं ऑप्शन आपलं, सद्भावना. तर सद्भावना काय आहे, तर हे विंध्य पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे. ओके, सद्भावना हे विंध्य पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे. त्यानंतर अस्तंबा, अस्तंबा जे आहे हे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे. अस्तंबा काय तर सातपुडा पर्वत रांगेतील या ठिकाणी सर्वात उंच शिखर आहे. आणि गुरु शिखर ज्यावरती आपला प्रश्न होता हे आहे अरवली पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर म्हणजे गुरु शिखर. आणि माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. ओके, माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय विद्यार्थी मित्र, आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली आहे. बघा, आत्मीय सभेची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा या ठिकाणी, मद्रास, दिल्ली, कोलकाता आणि मुंबई. तर विद्यार्थी मित्र आत्मीय सभा, ओके, सगळ्यात पहिले समजून घ्या आत्मीय सभेची स्थापना कोणी केली. तर आत्मीय सभेची स्थापना जी आहे ही राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे. ओके, बघा राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केलेली आहे. आणि कुठे केली, तर त्यांनी या ठिकाणी बघा कोलकाता या ठिकाणी जी आहे आत्मीय सभेची स्थापना केली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर सी कोलकाता हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता याचं देखील सविस्तर स्पष्टीकरण आपण या ठिकाणी समजून घेऊया. पहा, आत्मीय सभेची स्थापना ही 1815 मध्ये जी आहे करण्यात आली. कोणाद्वारे, राजा राममोहन रॉय यांनी केली. कुठे केली, कलकत्ता या ठिकाणी त्यांनी स्थापना केली. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे आत्मीय सभेबरोबरच 1828 मध्ये राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची देखील स्थापना त्या ठिकाणी केली आहे. ओके, ब्राह्मो समाजाची स्थापना देखील राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये केली. आणि विद्यार्थी मित्र ब्राह्मो या ठिकाणी राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नामुळेच पुढे जी आहे लॉर्ड बेंटिंग, ओके, यांनी काय तर सती प्रथेची जी प्रथा आहे ती या ठिकाणी त्यांनी बंद केली. ओके, यांच्या प्रयत्नामुळे सती प्रथेची प्रथा जी आहे ती बंद करण्यात आली. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्र. हा प्रश्न टीईटी परीक्षेमध्ये हमखास रिपीट होत असतो. ओके, पहा प्रश्न काय, केसरी आणि मराठा. ओके, पहा केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली. बघा, केसरी आणि मराठा ही जी वृत्तपत्रे आहेत ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा, लोकमान्य टिळक, बी महात्मा गांधी, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डी आहे कृष्णशास्त्री जांभेकर.
तर केसरी आणि मराठा ही जी वृत्तपत्र आहे विद्यार्थी मित्र ही लोकमान्य टिळक यांनी सुरू केली होती. ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सुरू कोणी केली होती? लोकमान्य टिळक यांनी सुरू केली होती. बघा विद्यार्थी मित्र, त्यानंतर महात्मा गांधीजी यांचं कोणतं वृत्तपत्र आहे बरं? यांचं आहे हरिजन हे वृत्तपत्र आहे महात्मा गांधीजी यांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुकनायक. ओके, मुकनायक आणि समता हे तर यांचं. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांचं दर्पण, मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र म्हणलं तर दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांचं आहे. ओके, आणि बघा ज्यावरती आपला प्रश्न होता त्या प्रश्नाचं आपण थोडंसं सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, लोकमान्य टिळक यांनी केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. बघा आता सगळ्यात पहिले याची सुरुवात कधी झाली तर केसरीची सुरुवात झाली 4 जानेवारी 1881 रोजी. तर या ठिकाणी मराठाची 2 जानेवारी 1881. ओके, आणि केसरी जे वृत्तपत्र आहे विद्यार्थी मित्र याचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर, तर मराठाचे स्वतः लोकमान्य टिळक. त्यानंतर केसरी जे वृत्तपत्र आहे हे मराठी भाषेमध्ये असायचं. ओके, केसरी वृत्तपत्र मराठी भाषेमध्ये असायचं, मात्र मराठा हे वृत्तपत्र याची भाषा कोणती होती? याची भाषा इंग्रजी होती. ओके, मराठा हे जे वृत्तपत्र आहे याची भाषा काय होती? इंग्रजी होती. हे देखील लक्षात द्या. मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेतून प्रकाशित होत होतं तर ते या ठिकाणी इंग्रजी भाषेत प्रसारित होत होतं, आणि केसरी वृत्तपत्र जे आहे हे आपल्या मराठी भाषेमध्ये. ओके, क्लिअर आहे सर्वांना? बघा, होप सर्वांना या ठिकाणी स्पष्टीकरण समजलं असेल. विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला, खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातातून झालेली आहे? बघा विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे. कोणतं सरोवर आहे ज्याची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे? चिल्का, सांबर, लोणार की पुलिकत? विद्यार्थी मित्र, अतिशय सोप्या स्वरूपाचा प्रश्न आहे, मात्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. बघा या ठिकाणी लोणार. ओके, ऑप्शन नंबर सी बुलढाणा जिल्ह्यामधील लोणार या सरोवराची निर्मिती जी आहे ती उल्कापातामुळे झालेली आहे. ओके, कोणत्या जिल्ह्यात येतं तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये हे येतं, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं. आणि विद्यार्थी मित्र, हे जे सरोवर आहे हे खाऱ्या पाण्याचं आहे. ओके, कोणत्या पाण्याचं आहे तर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. ओके, लोणार सरोवर जे आहे हे खाऱ्या पाण्याचे सरोवर येते, आणि या सरोवराच्या आजूबाजूला जो जलाशय आहे त्या याच्या आजूबाजूला हेमाडपंथी मंदिरे आहेत. ओके, कोणत्या याची मंदिरे आहेत तर हेमाडपंथी. ओके, हेमाडपंथी मंदिरे याच्या आजूबाजूला आहेत, हेमाडपंथी मंदिरे आहेत. ओके, बघा या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव आणि अद्वितीय सरोवर आहे. बघा, हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. याची खोली किती आहे बरं? खोली आहे ते 137 मीटर. ओके, खोली किती आहे? 137 मीटर एवढी याची खोली येते. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे याचे जे पृष्ठभाग आहे याचं क्षेत्रफळ किती आहे तर 1.13 चौरस किलोमीटर एवढं याचा पृष्ठभागाचं क्षेत्रफळ आहे. म्हणजेच काय, व्यास त्याचा पूर्ण त्या ठिकाणी तितका येतो. ओके, चला, क्लिअर आहे सर्वांना? यानंतर पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवरती आहे. जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती कोणती आहे? बघा, जिल्हा परिषदेमधील सर्वात महत्वाची असणारी समिती कोणती आहे? बघा, विविध प्रकारच्या समित्या असतात, त्यापैकी सगळ्यात महत्वाची समिती कोणती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा, ए वित्त समिती, बी आरोग्य समिती, सी स्थायी समिती आणि डी आहे कृषी समिती. सगळ्यात महत्वाची म्हटलं तर ती आहे स्थायी समिती. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, स्थायी समिती ही जिल्हा परिषदेमधील सगळ्यात महत्त्वपूर्ण असणारी समिती आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी मग आता सविस्तर याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा, स्थायी समितीमध्ये एकूण सदस्य संख्या किती असते? 15 सदस्य असतात. किती असतात? एकूण 15 सदस्य असतात. सचिव हे डेप्युटी CEO म्हणजे उपजिल्हाधिकारी त्या ठिकाणी काय असतात हे असतात सचिव. सभापती हे पदसिद्ध असतात. ओके, सभापती हे पदसिद्ध असतात. जिल्हा परिषद अध्यक्ष हे त्या ठिकाणी सभापती असणार. आणि कार्य काय तर जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी देणे हे स्थायी समितीचं काम आहे. जिल्हा परिषदेचे जमा खर्चाचे मासिक हिशोब तपासणे, सोबतच काय कोणत्याही विशेष समितीकडून
कोणतीही माहिती मागवता येण्याचा अधिकार हा स्थायी समितीला असतो. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रो. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न टीईटी 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. ओके, टीईटी 2021 मधील पेपर 2 मधला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो. ओके, पेपर 2 मधील हा प्रश्न आहे. बघा, जपानमधील उद्योग समूहांना रिकामी जागा म्हणतात. बघा, जपानमधील जे उद्योग समूह आहे त्यांना काय म्हणतात? ऑप्शन बघा, एक आहे मेइजी, बी जेनरो, सी झेबेस्तू आणि डी आहे झोकुन. ओके, काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जपानमधील जे उद्योग समूह आहेत त्यांना झैबेस्तू असे म्हणतात. काय म्हणतात? झैबेस्तू. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, जपानमधील जे उद्योग समूह आहे त्यांना झैबेस्तू असे म्हणतात. ओके, झैबेस्तू असे म्हणतात. पहा, याचं देखील आपण सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रो, आता जपानमधील मोठे उद्योग समूह किंवा औद्योगिक घराणी आहेत. ओके, बघा, मोठमोठे उद्योग समूह आणि औद्योगिक घराणी जी आहे ती जपानमध्ये आहे आणि यांना झैबेस्तू असे म्हणतात. हे याचे मुख्यत्वे काय तर ऐतिहासिक आणि कौटुंबिक नियंत्रणाखालील व्यापारिक संघटना आहेत. ओके, या काय तर कौटुंबिक नियंत्रणाखाली असणाऱ्या व्यापारिक संघटना आहेत ज्यांनी जपानच्या औद्योगिक विकासात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. ओके, ज्यांनी जपानच्या औद्योगिक विकासामध्ये महत्वपूर्ण भूमिका जी आहे ती बजावलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो. माऊ माऊ चळवळ रिकामी जागा येथे झाली. ओके, बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी माऊ माऊ चळवळ झाली होती? ऑप्शन बघा, एक आहे केनिया, बी झिम्बाब्वे, सी आहे घाना आणि डी आहे दक्षिण आफ्रिका. तर विद्यार्थी मित्रो, माऊ माऊ चळवळ ही कुठे झाली होती? तर ही केनिया या ठिकाणी झाली होती विद्यार्थी मित्रो. त्यामुळे ऑप्शन नंबर ए केनिया हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, पहा, याचं देखील आपण सविस्तर स्पष्टीकरण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, केनियामधील पूर्व आफ्रिका भागामध्ये ही चळवळ झाली होती. कालावधी होता 1952 ते 1960 या दरम्यान ही चळवळ झाली होती. उद्देश काय होता या ठिकाणी चळवळीचा? तर ब्रिटिशांची वसाहतवादी राजवट संपुष्टात आणणे आणि हिरावून घेतलेली जमीन परत मिळवणे हा याचा मुख्य उद्देश होता. प्रमुख गट किक्यू जमातीचे लोक ज्यांनी गनिमी काव्याचा त्या ठिकाणी वापर केला आणि याचा परिणाम काय झाला? तर ब्रिटिशांनी हे बंड अतिशय कठोरपणे चिरडून टाकले आणि ज्यामध्ये हजारो केनियन लोकांना जो आहे एकाग्रता शिबिरात ठेवण्यात आले. ओके, आणि याचं महत्व काय होतं? जरी हे बंड लष्करी दृष्ट्या अयशस्वी झालं, ओके, जरी हे बंड लष्करी दृष्ट्या अयशस्वी झालं तरी देखील काय, तर यामुळे केनियाच्या स्वातंत्र्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झाला. ओके, केनिया देशाचा स्वातंत्र्याचा मार्ग कोणत्या चळवळीने मोकळा झाला? तर माऊ माऊ चळवळ. ओके, चला विद्यार्थी मित्रो, होप सर्वांना या ठिकाणी स्पष्टीकरण समजत असेल. विद्यार्थी मित्रो, तुम्हाला जर स्पष्टीकरण आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच आपल्या या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप्सवरती शेअर देखील करायची आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? ओके, बघा, याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. बघा, हा प्रश्न विद्यार्थी मित्रो आतापर्यंत खूप वेळा हा प्रश्न टीईटी परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. ओके, रिपीट होणारा हा आयएमपी प्रश्न आहे, नोट डाऊन करून घ्यायचा आहे. बघा, याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? ऑप्शन बघा, अमेरिका, रशिया, चीन आणि जपान. विद्यार्थी मित्रो, याल्टा कराराचा जो भंग आहे हा कोणत्या देशाने केला? तर हा रशिया, ओके, सोव्हिएत युनियन म्हणजेच काय, तर रशिया या देशाने याल्टा कराराचा भंग केला. त्यामुळे ऑप्शन नंबर बी रशिया हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा, या ठिकाणी आपण समजून घेऊया विद्यार्थी मित्रो. बघा, मुख्य मुद्दे काय? हा करार जो आहे फेब्रुवारी 1945 मध्ये चर्चिल, रूझवेल्ट आणि स्टॅलिन यांच्या परिषदेत झाली होती. ओके, आणि याचा भंग रशियाने पूर्व युरोपियन मध्ये काय, तर लोकशाही सरकार स्थापन न करता कम्युनिस्ट सत्ता स्थापन केली आणि याचमुळे काय, तर याच्या उल्लंघनामुळे काय, तर शेवटी झालं काय, तर या उल्लंघनामुळे शीतयुद्धाची पार्श्वभूमी तयार झाली. ओके, आणि बघा, या कराराचा 1945 मध्ये काय, तर या ठिकाणी सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाने भंग केला. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. विक्रमांक देवचरित, ओके, विक्रमांक देवचरित, मिताक्षर, पंपर रामायण, ओके, पंपर रामायण आणि मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले? ओके, बघा, विक्रमांक देवचरित, मिताक्षर, पंपर रामायण आणि मानसोल्लास
हे जे ग्रंथ आहे हे कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा, ए शिलाहार, बी चालुक्य, सी राष्ट्रकूट आणि डी आहे वाकाटक. तर विद्यार्थी मित्रो, हे सर्व ग्रंथ जे आहेत हे चालुक्य घराण्याच्या दरम्यान जे आहे या काळात तयार करण्यात आले. चालुक्य. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर बी चालुक्य हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा आता याचं थोडंसं आपण स्पष्टीकरण समजून घेऊ. बघा, विक्रमांक देवचरित हे कोणी लिहिलं आहे? कवी बिल्लन यांनी लिहिलं आहे. ओके, मिताक्षर विज्ञानेश्वर यांनी लिहिलं आहे. पंप रामायण अभिनव पंप म्हणजेच नागचंद्र यांनी लिहिलं आहे. तर मानसोल्लास हे चालुक्य राजा सोमेश्वर तिसरा यांनी लिहिलं आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे यापूर्वी आपण टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ओके, या ठिकाणी चॅनलवर जाऊन तुम्ही कोर्स बघायचा आहे. कोर्समध्ये सर्व व्हिडिओज त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेली आहेत. ते व्हिडिओज तुम्ही बघायचे आहेत. आणि अजून जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर ही स्पष्टीकरणावाली पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला, आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक रिकामी जागा यांनी सुरू केले. ओके, व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक कोणी सुरू केले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा, ए दादाभाई नौरोजी, बी फिरोजशाह मेहता, सी बेहरामजी मलबारी आणि डी आहे सर दिनीशा पेटीत. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, व्हॉइस ऑफ इंडिया हे कोणाचं आहे? तर हे आहे दादाभाई नौरोजी यांचं. ओके, कोणाचं आहे हे? दादाभाई नौरोजी यांनी हे सुरू केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर ए दादाभाई नौरोजी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला पहा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक दादाभाई नौरोजी यांनी 1883 मध्ये सुरू केलं. भारतीय जनतेच्या समस्या विचार ब्रिटिश जनतेपर्यंत व सरकारपर्यंत पोहोचवणे हा या नियतकालिकाचा मुख्य उद्देश होता. यासाठी सहकार्य कोणी केलं पहा, तर हे नियतकालिक सुरू करण्यासाठी बहरामजी मलबारी आणि विल्यम वेडनबर्ग यांचे सहकार्य त्यांना मिळालं. कोणी कोणी केलं होतं? बहरामजी मलबारी आणि विल्यम वेडनबर्ग यांनी हे नियतकालिक सुरू करण्याकरता दादाभाई नौरोजी यांना मदत केली होती. आणि याच्या व्यतिरिक्त दादाभाई नौरोजी यांचं अजून एक होतं ओके वृत्तपत्र, तर ते आहे राष्ट्रगोप्तार हे वृत्तपत्र होतं. ओके, हे देखील लक्षात असू द्या. ओके, आणि हे कधी सुरू केलं तर 1851 मध्ये. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, गुजरात मधील विजया प्रित्यर्थ. ओके, बघा गुजरात मधील विजया प्रित्यर्थ अकबराने डॅश डॅश याचे बांधकाम केले. बघा बघा काय गुजरात मधील विजय मिळवला. आता विद्यार्थी मित्रो हा प्रश्न थोडासा बघा, 2018च्या टीईटी परीक्षेमध्ये या ठिकाणी गुजरात मधील विजया प्रित्यर्थ बघा गुजरात मधील विजया प्रित्यर्थ या ठिकाणी विचारलं होतं बुलंद दरवाजा कोणी बांधला असा प्रश्न होता. ओके, काय विचारलं होतं? बुलंद दरवाजा कोणी बांधला. आणि या ठिकाणी अकबराने काय बांधले असा विचारलं. म्हणजे प्रश्न तोच, मात्र या ठिकाणी उलट पद्धतीने विचारण्यात आलं. ओके, एकच प्रश्न फिरून फारून आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा या ठिकाणी प्रश्न अशा पद्धतीने रिपीट होतात. हाच प्रश्न आपल्याला टीईटी 2018 मध्ये देखील बघायला मिळाला होता आणि हाच प्रश्न टीईटी 2021 मध्ये देखील आहे. बघा फक्त स्वरूप वेगळ्या पद्धतीचं आहे. काय? गुजरात मधील विजया प्रित्यर्थ अकबराने रिकामी जागा याचे बांधकाम केले. कशाचे बांधकाम केले? तर या ठिकाणी बुलंद दरवाजाचे बांधकाम केले होते. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे, बुलंद दरवाजा. ओके, पहा या ठिकाणी आपण यापूर्वीच्या मागच्या क्लासमध्ये देखील हा प्रश्न सविस्तर स्पष्टीकरण बघितला होता. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी रिकामी जागाचे महत्व सांगितले. पहा चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी कशाचे महत्व सांगितले? कृष्ण भक्तीचे, राम भक्तीचे, शिवभक्तीचे की विठ्ठल भक्तीचे. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी सूरदास, शंकरदेव, चैतन्य महाप्रभू यांनी काय तर कृष्ण भक्ती ओके कशा सांगितलं? यांनी कृष्ण भक्तीचे महत्व सांगितलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ए कृष्ण भक्तीचे हे या प्रश्नाचं अतिशय योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा यानंतर विद्यार्थी मित्रो पुढील प्रश्न पहा, घेण्यापूर्वी याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा चैतन्य महाप्रभू शंकरदेव आणि सूरदास यांनी प्रामुख्याने कृष्ण भक्तीचे आणि भक्ती चळवळीचे महत्व सांगितले. ओके, कृष्ण भक्तीचे सोबतच काय तर भक्ती चळवळीचे महत्व त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे. ओके, चला
होप सर्वांना आजच्या या व्हिडिओमधील सर्व प्रश्नाचं स्पष्टीकरण समजलं असेल, प्रश्न समजले असतील आणि कुठलाही डाऊट नसेल. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. सोबतच जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सर्वांनी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. म्हणजेच टीईटी संदर्भात कुठलाही व्हिडिओ असेल तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये या ठिकाणी मला जो आहे मेसेज करायचा आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.